जैसे तैसे उतरी काशी लावून. देवा कोण कसं येतील कोण कसं तुझ्या दर्शनाला, पण देवाचं फक्त एकच काम, आलेल्या भक्तांचा उद्धार करणं देवा हे तुझं काम आहे. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवाशी नामदेव भावे वळीते. तेव्हापासून पुंडलिकरायचं वचन ऐकून विठ्ठल पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि प्रत्येकांचा उद्धार करतोय. आज संपूर्ण नुसत्या महाराष्ट्राचं नाही, अखिल देशाचं आराध्य दैवत पंढरी क्षेत्र पांडुरंग परमात्मा आहे. मला माझ्या पांडुरंगाचा अभिमान आहे. सगळी देव फिरलो मी, संपूर्ण भारत देश फिरलो मी. दक्षिण भाग सगळा फिरलो, इकडचा युपी भाग सगळा फिरलो, सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. सगळीकडे लांबून दर्शन आहे. फक्त पदस्पर्श दर्शन ते फक्त माझ्या पांडुरंगात आहे. चरण स्पर्श दर्शन फक्त माझ्या पांडुरंगात आहे. काशीला एकदा गेलं की पुन्हा जावं वाटत नाही. रामेश्वरला एकदा गेलं की पुन्हा जावं वाटत नाही. वैष्णोदेवी अमरनाथ एकदा गेलं की पुन्हा जावं असं वाटत नाही. पण पंढरपूरला एकदा जाऊन आलं आणि पुन्हा आषाढी आली, कधी जायचं, केव्हा जायचं, रेल्वेनं का बसनं का कसं जायचं, पंढरपूर का आळंदीला जायचं, केव्हा प्रस्थान आहे, महिनाभर वेळ लागता अगोदरच. लागला टकला पंढरीचा, लागला टकला महिना वेळ लागतं. केव्हा जायचं केव्हा निघायचं, कोण कोणी नाही काय काय बांधाबांधी, सगळं सामान तयारी, महिना. याचा अर्थ असा आहे, पांडुरंगाने तुम्हाला आम्हाला झपाटलेला आहे आणि तुम्ही आम्ही झपाटलेली मंडळी असल्यामुळे आज ही सेवा तुमच्या आमच्या हातून घडते. पण भाग्य म्हणतो बाबा, हा ब्रह्मरस नावाचा काढा घ्या, हे औषध घ्या, पण हे औषध घेत असताना पथ्य मात्र सांभाळा. कोणतं पथ्य आहे? पथ्य नाम विठोबाचे अनेक वाच्य नशिवी. हे पथ्य मात्र सांभाळ. पांडुरंगाचं एक लक्षात ठेवा माझ्या मायबापा, हो, पवित्र गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, एक पंढरपूरची वारी, बस. बाकी काय करायची गरज नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी, दंभ धर्म हरिमुखी म्हणा किंवा यादसाठी तप व्यासी या ग्रंथ केले. बाकी यज्ञ याग कर्म धर्म काही करायची गरज नाही. संतांनी सोपं परमा सांगितलंय. पवित्र गळ्यात तुळशी माळ घाला, वारकरी व्हा. या तुळशीच्या माळेमध्ये एवढी मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. फक्त विश्वास ठेवून परमार्थ करा सर. 2019 मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता. आता हांडे मारत मला दिसला नसतं इथं. दोघे नवरा बायको, माझा मुलगा गाडी चालवत होता. 1 तारखेला सकाळी कीर्तन मी केलं, त्या करमाळ तालुक्यात राजुरीला कीर्तन केलं, संध्याकाळचं कीर्तन 13ला केलं, गोरबकाकांची समाधी. 13ला कीर्तन केलं. सकाळी मुक्कामाला लातूरच्या सुगावला गेलो. लातूर जिल्ह्यात सुगाव आहे, सुगावला मुक्काम केला. सकाळचं कीर्तन माझं घाट बुरळ होतं, हुमणाबाद तालुका. त्या माझ्या मित्राच्या घरून आंघोळ बिंगोळ करून सकाळी दोघे नवरा बायको आम्ही, माझा मुलगा निघाला. पोरगं गाडी फास्ट मारत होतं. सिंगल रस्ता, कचकडी हांतरलेली. जावा त्या पोराला सांगतो माझ्या, रे बाळा भागवत गाडी सावकाश घे. मला पुढं वेगळं दिसायला चिन्ह. पण ते तरुण रक्त असतं, ऐकत नसतात. अक्षरशः त्या वळणावर जेव्हा गाडी स्लिप झाली, 3 पलट्या खाऊन 4थ्या पलटीला 10 फूट खड्ड्यामध्ये गाडी होती. पण पांडुरंग माझ्या पाठीशी असल्यामुळे, माझा विठू, माझा पांडुरंग परमात्मा पाठीशी असल्यामुळे, माझ्या आजोबांची पुण्य, माझ्या वडिलांची पुण्य, माझ्या आईची पुण्य, तुम्हा सगळ्या वारकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आम्हा तिघालाही साधं खर्चटलं नाहीये. मागे पुढे उभा. ही ताकद हांडे महाराज नाही, ताकद तुळशीतल्या माळीची आहे. तुळशीतल्या माळीच ताकद आहे. तिघालाही धक्का लागला नाही. गाडी असा भुका झालता, माझ्यापाशी फोटो तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो. असा भुका झालता गाडीचा. मग तिघही सुखरूप बाहेर पडलो. पांडुरंगाने वाचवलंय. देवाच्या कीर्तनातून निघालो, कीर्तन सोडायचं नाही आहे. दुसरी गाडी केली, कारमध्ये बसलो, गेलो कीर्तन, 1.5 तास कीर्तन केलं कार्याचं त्या घाटबुरळा. नंतर मी ॲडमिट झालो बसव कल्याणला. गेल्या वर्षी असा मोठा मंडप होता त्या नुदनूरला, मैदार खंडोबा नुदनूर मुलगा. कार्य कीर्तनाला उभारलो, गळ्यामध्ये विना घेतला. रामकृष्ण शेतामध्ये असा मंडप मला, ते महादेवाचं मंदिर आहे. आता रामकृष्ण हरी म्हणणार, जेव्हा तेवढा मोठा लोखंड पायपाचा असा तो मंडप 100 बाय 150चा. वावटळ शिरली त्या मंडपात, रामकृष्ण म्हणायची आत वावटळ शिरली. अक्षरशः जेव्हा तो मंडप उडाला, 25 फूट असा मंडप गोल गरगर फिरत होता. 4-5 हजार समाज. जेव्हा ती मंडप खाली आदळला, मोठमोठे पायपा, 70 ते 80 लोक जखमी झाली.
सर अक्षरशः ते मंडपाचं कापड असं घासून गेलं आणि एका पायपणी मला स्पर्श केला नाहीये. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 मागे पुढे देव आधी समज अक्षर कापड घासून गेलं पण एकाही पायपणी मला स्पर्श केला नाहीये. हो लक्षात ठेव तुम्ही. 70 ते 80 लोक जखमी झाले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाचे डोके फुटले, कोणाचे काय झालं. 70 ते 80 लोक जखमी झाली. विशेष मला वाटलं अनेक गावचे लोक कीर्तन ऐकायला ते काल्याला, बाहेर गावच्या लोकांना धक्का लागला नाही. ते गावचे ठिसले माणसं. काय त्यांचं पाप आडवा आलतो कोण असतो. हो गावचेच लोकांना लागलं, बाहेर लोकांना धक्का लागला नाही. विश्वास ठेवून परमार्थ करा. देव आज बी आपलं रक्षण सांभाळ करतोय. म्हणून पवित्र गळ्यात तुळशीची माळ घाला, वारकरी व्हा, वारकरी होऊन जीवन जगा. निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार त्याशिवाय राहणार नाही. संसार सुखता, संसार आनंदमय करत असेल तर वारकरी व्हा. घरामध्ये एक तरी वारकरी असावा, घरामध्ये एक तरी वारकरी असावा. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. उद्या एकादशी व्रत आहे, उद्या श्रावण वद्य एकादशी. कोणत्या कशी उद्या? उद्याच्या एकादशीचं नाव काय? शब्द नखायचे कशी म्हणा. उद्या एकादशी आहे. उद्या प्रत्येकाने ओ सप्ताह चालू आहे, जेवढे ऐकायला आलेले आहेत प्रत्येकाने उद्या एकादशी व्रत करा. प्रत्येकाने एकादशी व्रत करा. उद्याच्या दिवस अन्न घरात अन्न शिजवू नका. हो नवऱ्यामध्ये तुला खावडतं ना, बाहेरून हॉटेलमध्ये खा म्हणायचं राईस प्लेट. पण आज घरात मी भाकरी करणार नाही. हो कठ्ठर वारकरी बघा तुम्ही. आता आमच्या घरात बघा तुम्ही, कुणी पाहुणा उद्या, कुणी लहान लेकरू असू द्या, शाब्दन आहे, बगर आहे, खाऊ वाटलं खा, आता हो बाहेर जा, कुठेही जा. वळसंग म्हणून गाव आहे, भालकीपाशी वळसंग, प्युअर दादांच्या फळाचं गाव आहे, कठ्ठर भाकरी. हो घरामध्ये त्या गावात त्या एकादशी दिवशी भाकरी भाजी भात शिजतच नाही. तुम्हाला फराळच प्रत्येक घरात खायला मिळणार. त्याला जातीवंत वारकऱ्याचं घर म्हणतात. सप्त्यामधली एकादशी आहे, उद्या एकादशी व्रत करा. परवा दिवशी पुन्हा गाथा पूजा, हो संध्याकाळचं कीर्तन हरी जागराचं, आणि त्रयोदशीला कार्याचे कीर्तन म्हणजे सप्ते सांगत आहे. असो अशी सेवा तुमच्या आमच्या हातून घडावी एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विरंदेव सेवा संपवतो. 2-2.25 तास बघत बघत सेवा झाली. 11:15 वाजून गेलेले आहेत. वाजले ती 12. या ठिकाणी थांबतो मी. प्रेमाची विनंती, सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करा. हातवर करा. तुकाराम 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 टाळी 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 टाळी. शाबास बाबा, टाळी वाजवा की. झालं गेला तर वाजवा टाळी. हा शाबास, वा नुसता टाळ, नुसता टाळ. शाबास. शाबास. सांगा शेवट लवकर. हो म्हणा. झटकीपट. माईक अलीकडे येऊन म्हणा. माईक अलीकडे या, अलीकडे या. पण तुका म्हणे नो हे बाधा. तुका या बाबा या. तुका म्हणे नो हे बाधा. तुका
शाबाश शाबाश पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्य नाम विठोबा नाम आज सुरवाड का पाना इथे सापडले के आता होता तुका म्हणे भोग दिला निवारीला लाग आता करोनी आरती आता वाळो तिरुपती आज पुराणे नवस पाहो संकळा पुण्यवंत तुका वाहे तारी वाचली प्रेमास प्रेमारती गोविंदाची बाळा प्रधानी नामा मूर्ती आरती ज्ञान राजा साधु संत
भंगरती स्वामी सद्गुरु पाय दासराम आरती तुकाराम तुला ब्रह्म चरण मस्तक आरती तुकाराम स्वामी सद्गुरु पाय दासराम आरती तुकाराम हे घालून प्रेम अलिंगन अनंत हो आले हो संसारात तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूची धरा काळ दंड कुंभ यातना नाही त्या यमाशी करुणा उडाळ सापडे जैसे नाही दिले पावल कैसा चालता नसेल ठाऊ के ऐकतो क्षणक ना किंवा पायी न ओढती काटो अनासाये ते कोणी अंगे कापते लागे नाना बुडविती वरी मारे तहान भूक नसावे पिंड पाळोनी कैसा चित्त मनोनी करा काही साया करवेल तर करा नामो ढोल रकुमार अकल्पा विषय आहे त्या कल्पनेची बाधा नो कोणी कराचा वारण माझ्या विश्वासा म्हणे त्या मागणे ते एक तुझं प्रत्यय या संताशी निर्वेच म्हणे आता उदार तो होई मजडे जय हनुमान मंडळातर्फे सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत. आजचं जे प्रवचन होतं हरिभक्तपरायण मेदगे महाराज मालाडकर यांचं आणि आत्ता जे कीर्तन झालेलं आहे ते हरिभक्तपरायण एकनाथ हांडे महाराज पंढरपूरकर यांचं. आजचा जो हरिजागर आहे जय हनुमान सेवा भजनी मंडळ क्रांतीनगर आणि विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ तानाजीनगर मालाडकर यांचं. उद्याचं जे प्रवचन आहे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज डोंगर शेळकी लातूरकर यांचं आणि उद्याचं कीर्तनसुद्धा हरिभक्तपरायण नवनाथ महाराज डोंगर शेळकेरकर यांचं आहे. उद्याचा जो हरिजागर आहे जय हनुमान सेवा भजनी मंडळ क्रांतीनगर विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ तानाजीनगरकर यांचं. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण एकनाथ हांडे महाराज पंढरपूर यांचं स्वागत आपल्या मंडळाचे खजिनदार राजकुमार महानुरे सर हे श्रीफळ व पुष्प देऊन करतील. गायक हरिभक्तपरायण माऊली दहिसर यांचं स्वागत मंडळाचे सदस्य राजाराम कुंभार हे श्रीफळ व पुष्प देऊन करणार आहेत. मृदंगवादक प्रथमेश जाधव यांचे स्वागत मंडळाचे सदस्य वीर शेट्टी एकशेट्टी हे श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन करतील. चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आजचा हा पाचवा दिवस आहे आपल्या सप्त्याचा. या 5व्या दिवसामध्ये सर्वांनी या ठिकाणी जे काही सहकार्य केलेलं आहे या कीर्तनामध्ये जे शोभा वाढवलेले वादक आहे गायक आहेत सर्व गायक आहेत आणि आलेले सर्व भक्त आहेत या सर्वांचं जय हनुमान सेवा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीकावर झालं टोल ज्ञानदेव तुकाराम. तुका म्हणे नो हे बाधा या बाबा या तुका म्हणे नो हे बाधा तुका
रामकृष्ण हरी बरोबर आहे. विठोबाची शाबाश शाबाश पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबाचे पत्यनाम विठोबा पत्यनाम जय जय
सुरवाडिका पाना येथे सापडले के आता होता तुका म्हणे भोग दिला निवारीला लाग आता करोनी आरती आता वाळो तिरुपती आज पुराणे नवस पाहो संकळा पुण्यवंत तुका वाहे तारी वाचली प्रेमा सप्रेमारती गोविंदाची बाळा पुराणे नामा मूर्ती आरती ज्ञान राजा साधू संत आरती ज्ञान स्वप्रमाची केले राजनार्दनी पाय टकाची केले आरती आरती तुकारामा स्वामी सद्गुरू सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तैसे या तुझ पासे भंग रखी स्वामी सद्गुरू सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा तुझ्या तुला ब्रह्मा तुका चरण मस्तक आरती तुकारामा स्वामी सद्गुरू सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा घालून प्रेम अनिरन अनंत पूजन आयो आयो हो आले हो
संसारा तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूची धरा काळ दंड कुंभ यातना थोरा कार्या घोरा दक्षिणा नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता पुढे प्राणा उडाळ सामपडे जैसे चोर देना यातना धरी जेतो नाही दिले पावल कैसा चालता चालता पद्धतीने वळसा नसेल ठाऊ के ऐकतो नीती बंद जैसा धरोनिया क्षणक ना किंवा पायी न न चलवे तया करिता काही ओढती काटो अना साये स्तंभ बाई कवटाळवे देखो अंगे कापते ते नदी माझी चालविती लागे नाना बुडविती वरी मारिती कमी तहान भूक नसावे वेळ चोरा किती किती काळ पिंड पाळोनी कैसा चित्त रक्त बुजवाळ मनोनी करा काही साया वावेल तरी वारे उदास करवेल तर करा नाम हो सेवा भक्ती रस तुका ढोल रकुमार अक्कल पावी शिवाय त्या कुळा कल्पनेची बाधा नो कोणी कराचा वारण माझ्या विश्वासा भाविकाचे म्हणे त्या ज्या केलेला मागणे ते एक तुझं प्रति देशेंद्रे पाय या संतासी निर्वियची अनेकाल म्हणे आता उदार तो होई मजडे हो हो जय हनुमान मंडळातर्फे सर्व भाविभक्तांचं हार्दिक स्वागत. आजचं जे प्रवचन होतं हरिभक्तपरायण मेदगे महाराज मालाडकर यांचं आणि आत्ता जे कीर्तन झालेलं आहे ते हरिभक्तपरायण एकनाथ हांडे महाराज पंढरपूरकर यांचं. आजचा जो हरिजागर आहे जय हनुमान सेवा भजनी मंडळ क्रांतीनगर आणि विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ तानाजीनगर मालाडकर यांचं. उद्याचं जे प्रवचन आहे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज डोंगर शेळकी लातूरकर यांचं आणि उद्याचं कीर्तनसुद्धा हरिभक्तपरायण नवनाथ महाराज डोंगर शेळकीकर यांचं आहे. उद्याचा जो हरिजागर आहे जय हनुमान सेवा भजनी मंडळ क्रांतीनगर विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ तानाजीनगरकर यांचं. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण एकनाथ हांडे महाराज पंढरपूर यांचं स्वागत आपल्या मंडळाचे खजिनदार राजकुमार महानुरे सर हे श्रीफळ व पुष्प देऊन करतील. गायक हरिभक्तपरायण माऊली दैसर यांचं स्वागत मंडळाचे सदस्य राजाराम कुंभार हे श्रीफळ व पुष्प देऊन करणार आहेत. मृदंगवादक प्रथमेश जाधव यांचे स्वागत मंडळाचे सदस्य वीर शेट्टी एकशेट्टी हे श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन करतील. चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आजचा हा पाचवा दिवस आहे आपल्या सप्त्याचा. या 5व्या दिवसामध्ये सर्वांनी या ठिकाणी जे काही सहकार्य केलेलं आहे या कीर्तनामध्ये जे शोभा वाढवलेले वादक आहे गायक आहेत सर्व गायक आहेत आणि आलेले सर्व भक्त आहेत या सर्वांचं जय हनुमान सेवा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वर झालटोल ज्ञानदेव तुकाराम